कशी गुंतले ती एका मागे एक. निघाली 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 निघाली. आहे का पुढे एअरपिन बँड आहे, याचं काय घेणं देणं आहे का? अजिबात नाही. केरळवाला थांबला, बाकी कर्नाटकवाला आणि तामिळनाडू गेला. म्हणून केरळ साक्षर आहे. कळालं का? केरळ का सुशिक्षित आणि प्रगत राज्य आहे, ह्याच कारणांमुळं. द ब्युटी ऑफ नेचर. कसलं भरलेलं फॉरेस्ट आहे. हा पाहिला तर राईट साईडने आलाय. आपल्या आपण शहाणं बनायचं आणि आपली लेफ्टला घालून घ्यायची. काय हे आपल्याला तिथलं इथं शिकावं लागतंय. एवढा टाईम आहे आपल्याकडे, तर आता काय करू म्हणलं, मग आंघोळ पण करून घेतो सकाळ सकाळच्या टायमिंगला. कशी वाटते आपली गाडी. आणि मस्त असं नेचर आहे बघा तामिळनाडूत. आणि हा बघा कवळा, एकदम कवळा फ्रेश ताजा माल. महाराष्ट्र सरकारची आहे ना खरंच कीव येते का, तर जेव्हा पण आपण आता ते मिसिंग लिंकच घ्यावं, कोणत्या 7 देशाचे 7 इंजिनियर आणले होते यांनी, ते मिसिंग लिंक बनवली होती. आणि त्या दिवशी आपल्या CM साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं, तर ते म्हणतात की अजून एक लेअरिंग पावसाळा झाल्यानंतर आपल्याला करायची होती. मग ते 7 देशाचे 7 इंजिनियर काय गोट्या खेळायला आणले होते काय? प्युअर देशी माल. MG आली इलेक्ट्रिक. पुण्यावरतून कोयंबतूर 5 वेळा चार्जिंग करायला लागले हिला, 5 वेळा. तर झाली आपली गाडी खाली आणि सरांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केलंय. तर चला भेटूया सर आता परत. नेक्स्ट टाइम. थँक्यू. बरोबर सकाळचे 7:45 वाजले मित्रांनो. आपण लोकेशन सेट केलंय कोयंबतूरचं. 116 किलोमीटर दाखवत आहे. हे बघा, हा टोटली आता फॉरेस्ट झोन आहे. आणि त्याच्यानंतर मग हा घाटाचा सेक्शन आहे. घाटामध्ये थोडं ट्रॅफिक दाखवते आपल्याला. 5 मिनटंच आहे बघा. मॅप काही जास्त चालत नाही इकडे रेंज नसल्यामुळं. तर जस्ट उठलो, चहा वगैरे घेतला. एक मटेरियल आपल्याला कोयंबतूरला सोडायचं आणि त्याच्यानंतर मग पुढं आपल्याला टुटीकुडीपर्यंतचा प्रवास करायचा. म्हणजे 500-600 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि हा इथून पुढचा टोटली प्रवास तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे. तर मस्त अशा ब्लॉगची सुरुवात करूया. पहिला आता फॉरेस्ट कव्हर करून घेऊया, घाट एन्जॉय करूया आणि मग कोयंबतूरकडे निघूया. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले पार्ट 1 पार्ट 2 कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण डिझेल 3 वेळा फुल केलं. एक तर जागेवरतून निघालो त्यावेळेस, त्यानंतर मग कर्नाटकमध्ये 2 वेळा. कारण पुढं तामिळनाडूमध्ये डिझेलचा रेट आपल्यापेक्षा थोडा महाग आहे. त्यामुळं ही टाकी आपल्याला घेऊन जाईल मित्रांनो डायरेक्टली टुटीकुडीपर्यंत. सत्यमंगलम टायगर रिझर्व फॉरेस्ट. वा 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 मित्रांनो, कसलं क्लीन क्लायमेट आहे. क्लीन. पोचलोय घाटात. मस्त असा घाटात आपल्याला उतरायचा. पण एकदा तुम्ही क्लायमेट बघा. नाथ खुळा क्लायमेट झालाय आजचा मित्रांनो. आपण ब्लॉगिंग करायला लागल्यापासून आहे ना, माझा 5वा ते 6वा हा ब्लॉग असेल बरं का. सत्यमंगलम घाट उतरायचा. एवढा भारी घाट आहे ना हा, तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि आज त्यातून स्पेशली घाटात धुकं नाही आहे ना, तर असलं मस्त सीन दिसतोय. जबरदस्त सीन आहे, जबरदस्त. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, ह्या घाटात आहे ना तुम्ही एक तर रायडिंग बिलकुल अशी करू नका. कसा वाटतोय सीन? क्लासिक की नाही? एक तर रायडिंग करू नका. न्यूट्रल वरती गाडी किंवा ब्रेक वरती गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. गिअर मध्ये यंगेस्ट ठेवा आणि सावकाश. जिथं पूर्ण पासिंग भेटन तिथंच ओव्हरटेक करा. नजारे बघण्याच्या नादात आहे ना माणूस भाऊक होऊन जातो नाही का. क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख आहे, क्षणिक सुख. हेअरपेन बँड नंबर 26 आउट ऑफ 27 कसा आहे सांगा बरं. असा आनंद ड्रायव्हर झाल्यावरतीच घेता येतो की नाही. याला दमच नाही राव. लय हॉर्न पुंग 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 करत चाललाय. त्याचं म्हणणं काय चुकीचं नाही आहे. कारण आहे ना, खालच्या गाडीवाल्याला पण अंदाज येत नाही, वरच्या गाडीवाल्याला पण अंदाज नसतो. अन्नाचं झाला गोंधळ बघा. आम्ही वरतून येतोय लाईनला आणि हा पण चढायला डायरेक्टली राईट मारून, हा पण राईट मारून. हे असं मिसकम्युनिकेशन पण होत असतंय बरं का. याचा मोचा फुकट झाला, हा उचाकला त्याच्यावरती. हा
ॲक्च्युली दोघं पण आम्ही हॉर्न देत होतो, पण तो काय खालचा भाई थांबायला तयार नव्हता. त्यामुळं मग आले अंगावर. मग दोघांनी एकमेकांना घेतलं शिंगाव. चला थांबा, याला जाऊन देऊ. आज थांबायला लागतंय गाडी येत असताना. हो आपण त्यांना पास दिले की नाही, आता खालच्याला आपण हॉर्न देऊ, म्हणजे खालचं थांबायला पण कोणीच नाही. चला निघालो निघालो निघालो. हा 21वा. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट नोटीस करताय का मित्रांनो तुम्ही, 12 महिने 24 तास हे रोड चालू आहेत, फक्त राईटला बंद आहे. पण रस्त्याची क्वालिटी बघा, क्वालिटी. आपल्या इकडे घाटातले रस्ते आणि इकडले घाटातले रस्ते आहे की नाही क्वालिटी. आता हे गाडी इकडं लावून तिकडं फोटोशूटला गेलेत बघा. आता हा हे फोटोशूटचा आनंद घेतात राव लोक. घ्या 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 घ्या. असं कुठं शहरात बसून बघायला भेटतंय. मस्त सीनच असला भारी. ओय ट्रॅफिक. अरे कारवाल्याने केला अन्न का गोंधळ. सीन असला भारी आहे, पण त्याच्यापेक्षा हे सीन कसला भारी आहे बघा. जागेवरती आहे. कारवाल्याने गुतावलं होता अण्णाला. हा पहिलाच राईट साईडने आलाय. आपले आपण शहाणा बनायचं आणि आपली लेफ्टला घालून घ्यायची. काय हे आपल्याला तिथलं इथं शिकावं लागतंय. तुम्ही म्हणशाल ड्रायव्हिंग रूल्सच्या विरुद्ध आहे, असं काय नाही. तर समोरच्याला किती कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करता येईल किंवा आपल्याला किती कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करता येईल हे समोरच्याने शिकणे, आणि समोरच्याला किती कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करता येईल हे आपण शिकणे. द ब्युटी ऑफ नेचर. कसलं भरलेलं फॉरेस्ट आहे. हेअरपिन बँड नंबर 9 बघा ना, निसर्ग बघा. असे एका खाली एक एका खाली एक 3 हेअरपिन बँड. सगळ्यात पुढचं पिल्लू आहे के, कर्नाटक मधलं पिल्लू आहे KL म्हणजे केरळ, आणि हे तामिळनाडू. त्यांना असं कधी पुढं निघन असं झालं कसं. आता काय हेअरपिन बँड असल्यावर त्यांनाही पर्याय नसतोय. आता कशी गुंतले ते एका मागे एक. बघा निघाली 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 निघाली. आहे का पुढे हेअरपिन बँड आहे याचं काय घेणं देणं आहे का? अजिबात नाही. केरळवाला थांबला, बाकी कर्नाटकवाला आणि तामिळनाडू गेला. म्हणून केरळ साक्षर आहे. कळालं का? केरळ का सुशिक्षित आणि प्रगत राज्य आहे ह्याच कारणांमुळं. लाईव्ह एक्झाम्पल आहे की नाही. हे बघा तिथं जागा भेटली, पूर्ण पास रोड क्लीन आहे, ओव्हरटेक केली, तोपर्यंत थांबला. कसा वाटला मित्रांनो सत्यमंगलमचा अनुभव? प्रत्येक वेळेस काहीतरी नवीनच बघायला भेटतं सत्यमंगलम मध्ये. आणि इथं आपण आहे ना हत्ती बघू शकतो, त्यानंतर रानडुकरं बघू शकतो, हरणं तर भरपूर बघायला भेटतात, मोर आहेत, प्राणी भरपूर आहेत. फक्त टायगर रिझर्व फॉरेस्ट असून आहे ना, टायगरचं कधी आपल्याला दर्शन अजूनपर्यंत झालं नाही. काय माहीत नाही साहेब कुठं बसलेले असतात. पण आता जे काही फॉरेस्ट झोन आहे ना, म्हणजे हा फॉरेस्ट आहे, घाटामध्ये नेचर एन्जॉय करायचा. फॉरेस्ट झोनमध्ये तुम्हाला ॲनिमल्स बघायला भेटतात. पण आहे ना यांनी बऱ्यापैकी एक 15-15, 20-20 फूट हे क्लीन करून घेतले. त्यामुळं ते काय टायगर किंवा ॲनिमल्स आपल्याला जास्त इकडं फॉरेस्ट झोनमध्ये बघायला भेटत नाही. 9:30 वाजलेत मित्रांनो. आपण आहे ना सत्यमंगलम वगैरे क्रॉस करून मस्तपैकी धरणाच्या पुढे येऊन थांबलो. एवढा मोठा कॅनॉल आहे, गाडी लावली आहे समोर. तर मस्त असा प्रवास झाला आहे ना. तर म्हणलं आंघोळ पण करून घेऊ, कारण पार्टीवाल्याला फोन केला होता तर तो बोलला की मला अजून टाईम लागणार आहे, मी तुमकूरमध्येच आहे.
एवढा टाईम आहे आपल्याकडे, तर आता काय करू म्हणलं, मग आंघोळ पण करून घेतो सकाळच्या टायमिंगला. कशी वाटते आपली गाडी. आणि मस्त असं नेचर आहे बघा तामिळनाडूत. आणि पाऊस नाही हो इकडं, पाऊसच नाही, त्यामुळं टेन्शनच नाही. आपल्या महाराष्ट्रात तर धूळ चाललाय, धुडकूस. चला आंघोळ वगैरे करूया, थोडं रिलॅक्स आहे, टेन्शन नाही, निवांत जाता येईल. आंघोळ बिंघोळ, पूजा, नाश्ता, जेवण खावण सगळं उरकायचं आहे. चला गाडी बंद करून घेऊ पहिली. नेक्स्ट टाइम. ओके ओके, ठीक आहे, ओके चलो. अण्णा काय बोलत होता मला तर काही कळलं नाही, पण अण्णाने 2 मिनटं आपल्याबरोबर टाइमपास केला, भेटला आणि गेला. चला मस्तपैकी आंघोळ उरकली, गाडीवरती पाणी पण मारून घेतलं, आता पुसून घ्यायचं, पूजा उरकायची आणि मग कोयंबतूरकडे निघायचं. आणि एक गोष्ट मित्रांनो, हे बघा, काल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला नारळ भेटले होते रात्री. एक नारळ मस्तपैकी खाला त्यातला. या मित्रांनो नारळ खायला ये आपल्याकडे, त्याच्यामध्ये थोडी धार कमी, त्यामुळे आता थोडं मेहनत करायला लागेल नारळ सोलायला. आपल्याला काय अनुभव नाही ना हे नारळ फोडायचा. तरी पण करूया ऍडजस्ट. हा बघा, कवळा एकदम कवळा, फ्रेश ताजा माल. रात्री काय झालं माहिती का, ते डायरेक्ट मी एक्साइटेड मध्ये सगळं आहे ना अंगावरती सांडून घेतलं होतं काल तर टी शर्ट, त्यामुळे टी शर्ट बदलला. आणि आता आहे ना काय केलंय, एवढा कवळा नारळ आहे ना, तर आपल्या ह्या साध्या याने सुद्धा कट झाला. आता ग्लासात पाणी काढून घेतो, मग पितो. अंगावर नको सांडायला, मस्त ताजं ताजं पाणी सकाळ सकाळी. हा कसा आहे, प्युअर देशी माल. चला याच्यात मलाही नाही ऍक्च्युली. 7 नारळ होते, अजून 5 राहिलेत आणि बरोबर 10:30 वाजलेत मित्रांनो. आता आपण निघतोय डायरेक्टली कोयंबतूरकडं. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सत्यमंगलम घाट चढण्याच्या अगोदर किंवा तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला आंघोळ करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तर हा कॅनॉल पण आहे, आणि दुसरं जे मंदिर आहे ना तिकडं पायथ्याला घाटाच्या, तिथं पण तुम्ही आंघोळ करू शकताय, थांबू पण शकताय तिथं. म्हणजे जर तुम्हाला लेट वगैरे झालाय आणि तुम्हाला थांबायचंय तर मंदिरापाशी पार्किंग करू शकता. तिथं आंघोळीची पण सोय चांगली आहे, त्यामुळे तिथं तरी आंघोळ उरकत नाही तर इथं तरी आंघोळ उरकत जा. म्हणजे हे 2 ऑप्शन आहे. तुम्ही कोयंबतूरला किंवा कोचीनला किंवा साऊथ साईडला ह्या साईडला कुठं पण जात असाल ना, तर हे 2 ऑप्शन आहेत, नक्की ट्राय करा. नाश्ता वगैरे उरकून घेऊ. बरोबर 11:15 वाजले. आपला पार्टीवाला लय लांब आहे राव, त्याच्या आधी आपल्याला टाइमपास करायला लागतोय उगाच. समोर गाडी लावली मित्रांनो. आता आपण ऑर्डर केलेले बघा व्हेज पफ, गॅस सॉस. इथं इडली बिडलीचं काय प्लॅनिंग नाही, आता इथं भेटलं आपल्याला व्हेज पफ, म्हणलं घ्या. लोकेशन आलेलं आहे आपलं, बरोबर 45 किलोमीटर दाखवतोय बघा. कोयंबतूर सिटीच्या अलीकडेच आहे. मॅप लावून घेतला कारण इकडे ॲक्च्युली नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तिथंच थांबलो हॉटेलपाशी आणि नेटवर्क सेट करून घेतलं. तर आता डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो लोकेशनवरती. पार्टीवाल्याला अजून 1-2 तास लागणार आहेत, त्यामुळे लोकेशनवरती जाऊन थांबू, बघूया त्यांची वाट बघू. तोपर्यंत पार्ट 2 पण एडिट करायचा राहिलाय ना, मग तो पण एडिट करून घेता येईल. वेलकम टू कोयंबतूर. आपलं लोकेशन थोडं चुकलंय बरं का मित्रांनो. ॲक्च्युली इकडं आपल्याला उलट्या साईडने यायला लागला. आपण बॅक गेटला गेलोय,
तर आता परत मी माघारी निघालोय आणि ही कंपनी तुमच्या लक्षात येत असेल, इथं एशियन पेंटची ही कंपनी आहे बघा. मागच्या वेळेस पॉंडेचेरीला गेलो होतो ना, त्यावेळेस आपल्याकडे ह्या कंपनीतला पार्ट लोड होता आणि मग हा खाली करून आपण पॉंडेचेरीला गेलो होतो. तर आता हे लोकेशन आपलं चुकलं, त्यामुळं आता फिरून जायला लागणार आहे, कारण आपण गेलो होतो मागच्या गेटने. हे सगळं उलटं कारभार होतंय गुगल मॅपचा. ते ही गाडी पण तिथं आपल्याला त्याच रोडवरती भेटली होती बरं का, ते पण त्याच गेटवरती आलो होतं. माझा त्यांच्याबरोबर आपण परत रिटर्न चाललोय. आलं एक्सपो, ॲग्री एक्सपो. बरोबर 1141 किलोमीटरचं रनिंग मित्रांनो आपलं झालं आहे पुण्यापासून. आणि डिझेल टँक बघा फुल आहे. हा तिसऱ्यांदा फुल केलेला डिझेलचा टँक आहे. आता जर कॅल्क्युलेशन काढलंच तर 1500 रुपये आपल्याला टोल खर्च लागला 4 नंबरने आल्यानंतर कोयम्बतूरपर्यंत 1150 किलोमीटरसाठी. आणि अजूनही टुटीकुडी आपल्याला इथून दाखवत आहे बरोबर 350 किलोमीटर. आणि त्याची डिलिव्हरी असणार आहे उद्या सकाळची. आपल्याला जायचं आहे सी. कशी आहे ती एक्सपो? ॲग्री इंटेक्स 2026. 5 वाजलेत आणि MG आली इलेक्ट्रिक. पुण्यावरतून कोयम्बतूर 5 वेळा चार्जिंग करायला लागले हिला, 5 वेळा. मी पण आतमध्ये जाऊन आलो, पण मला त्या स्टॉलचा नंबरच सापडला नाही, कारण तिथं आतमध्ये नंबरच नाही. चला आता लवकर खाली करून पुढचं नियोजन लावायला लागणार आहे. ते अजून तयारच होते. 9 तारखेचं एक्झिबिशन आहे. सगळे मटेरियल येत आहेत बघा. हा हॉल C आणि त्यांचा काउंटर नंबर आहे 75. चला घेऊया गाडी खाली करून. बघा एक्झिबिशनचं सेटअप चालू आहे सगळ्यांचे. तर झाली आपली गाडी खाली आणि सरांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केलंय. तर चला भेटूया सर आता परत. थँक्यू सो मच. चला बरोबर 6:15 वाजलेत. आपण आता बाहेर पडतोय बघा. भरपूर असा टाइम गेला आणि इथं सुरू होतं एक्झिबिशन ॲग्री इंटेक्स 2026 कोयम्बतूर. बरोबर 312 किलोमीटर दाखवते आपल्याला इथून. दिंडीगुल, त्यानंतर मदुराई आणि मदुराईवरतून टुटीकुडी असा आपला प्रवास. तर आता सूर्य पण मावळायला गेलाय. मस्त असं सूर्यास्त व्हायचं टाइम आहे. आणि केवढं मोठं पार्किंग आहे इथे एक्झिबिशनसाठी. हा रोड सरळ आपल्याला धारापुरमवरतून आहे ना घेऊन जाईल दिंडीगुलला. दिंडीगुल मदुराई हे बघा सरळ. आणि हा लेफ्ट गेला तो सेलमचा रोड होता वरतून फ्लायओव्हरच्या. हा धारापुरम वरतून आपल्याला दिंडीगुल, दिंडीगुलवरतून मदुराई आणि मदुराईवरतून मग टुटीकुडी असा असणार आहे प्रवास. आता थोडं कोयम्बतूरच्याच बाहेर पडतोय आपण. या समोसा खायला मस्त असं हॉटेल आहे बघा. भरपूर असं खायचं घेतलंय मी. चकली घेतली. इकडे पण याला चकलीच म्हणतात बरं का. शेव चकली, त्यानंतर चिक्की. चिक्की तर आपली ऑल टाइम फेवरेटच राहते. चिक्कीचे पॅकेट. बिस्किट कुठे गेले? बिस्किट मी येता घेतले ते बरं का. 2 गुड्डेचे पॅकेट पण आहेत. सुट्टीच नाही बाई, एवढं सारं खायचं आहे गाडीत. साऊथला आलं ना खायची हायगाई करायची नाही. मी लास्टच्या चेन्नईच्या सिरीजवरती होतो, मला खायलाच भेटलं नाही. मी फक्त दही भातावरती दिवस काढलेत. एक टाइम खाऊन दिवस काढलेत. त्यामुळं ह्या वेळेस म्हणलं खायची हायगाई करायची नाही. राहिलं तर घरी घेऊन जाता येते, पण भूक लागल्यावरती उपाशी नाही राहायचं. चला आता मस्तपैकी आपला चहा आणि 2 समोसे खाले मी. आता करूया आपली बरोबर 300 किलोमीटरची जर्नी. बरोबर 7:30 वाजले. तर इथून निघायचं आणि सरळ पुढं जायचं डायरेक्टली मदुराई मार्गे टुटीकुडी. आणि मला आठवतंय की मागच्या वर्षी बरोबर ऑगस्ट महिन्यात आपण कन्याकुमारीची ट्रिप केली होती. हे बघा दिंडीगुल टाउन स्ट्रेट, कन्याकुमारी घ्यायचा राईट आहे का, तिरची सेलम लेफ्ट. आता इथून या ब्रिज खालून आपण राईट घेणार आणि बरोबर पुढच्या महिन्यात 1 वर्ष कंप्लीट होईल आपल्याला की कन्याकुमारीला जाताना दिंडीगुल बायपासला आपले दिंडीगुल झाले होते, म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता ह्याच बायपासला. पण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जरी आपला ॲक्सिडेंट झाला ना तर आपण वाचलो होतो डॅश कॅममुळं. आपल्या गाडीत आहे डॅश कॅम, म्हणून डॅश कॅम का गरजेचं आहे. तर इकडं काय तुमची भाषा कोणाला कळणार नाही. तुमच्याकडे पुरावा असेल तरच तुम्ही बोलू शकताय.
नाहीतर तुमचं निभाव लागणं अवघड आहे इथं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर त्या ॲक्सिडेंटचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, आपला ब्लॉग आहे त्यावेळेचा दिंडीगुलचा. नसेल पाहिला तर नक्की बघा. आलोय मित्रांनो आपण हायवेवरती, बायपासलेच आहे अजून दिंडीगुलच्या. आणि मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की 1 वर्षानंतर आपण ह्याच रोडवरती आहे आणि ह्याच रोडने प्रवास करतोय. आहे की नाही काचसारखा रोड. गाडीचा तरी आवाज येतोय का तुम्हाला? माझा एका हातात मोबाईल आहे आणि एका हात मोकळाच हात आहे. आणि सांगायचं काय की आपल्या नॉर्मल रोडवरती हे व्हायब्रेट होत असतं नाही का गाडी चालवताना. काय हे नॉब सुद्धा व्हायब्रेट होत नाहीये. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता. हे जनरली हे आवाज करता मला याला धरावं लागतं असं नाही का, बट धर करतं शूट करत असताना. ते बघा तुमच्या समोर आहे, याचा व्हायब्रेशन सुद्धा नाही आहे याला. अशी या रस्त्याची क्वालिटी आहे. मला एक कीव येते आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे ना, खरंच कीव येते का. आता ते मिसिंग लिंकच घ्यावं. कोणत्या 7 देशाचे 7 इंजिनियर आणले होते यांनी, ते मिसिंग लिंक बनवली होती. आणि त्या दिवशी आपल्या CM साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं तर ते म्हणतात की अजून एक लेअरिंग पावसाळा झाल्यानंतर आपल्याला करायची होती. मग ते 7 देशाचे 7 इंजिनियर काय गोट्या खेळायला आणले होते काय? हा अहो, लुटण्याला सुद्धा एक लिमिट असते, एक मर्यादा असते. अहो 1 वर्षानंतर ह्या रस्त्यावरती खड्डा दिसत नाहीये. आता हा किती वर्षापूर्वी झाला असेल मला माहित नाही, पण मी 1 वर्षानंतर येतोय. तुम्हाला दिसला का तरी मित्रांनो? आता एवढ्याच सांगा मला, खड्डा तरी दिसला का? 1 वर्षानंतर हा ॲज इट इज रोड आहे, असाच्या असा. आणि नियर बाय समुद्र किनारा आहे. आपल्यापेक्षा क्षार जास्त आहे या राज्यात, कारण एवढा मोठा आहे बंगालचा उपसागर आणि त्याच्या बाजूला हा रस्ता आलेला आहे प्रॉपरली. आता आपण दिंडीगुलच्या बायपासला आहे. म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. आपल्या इकडे भ्रष्टाचाराचा कळस झालाय आणि त्याची ना खरं सांगतो तो तळतळाट आहे, सर्वसामान्य जनतेचा तळतळाट आहे. आणि त्याची फळं यांना तर नक्कीच भोगायला. तुम्ही हा व्हिडिओ काहीतरी एक मेमोरेबल गोष्ट आहे बघा. हे असं वाचतं बरं का, म्हणजे जर धडधड असेल ना तर हे वाचतं. आता हे रंबलरचे धडधड आहेत, हे रंबलर सुद्धा असे आहेत. आणि रस्त्याची क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो, ह्या राज्यांमध्ये ना खरं जनतेची सेवा म्हणून काम केलंच जातं. आणि आपल्या इकडं टक्केवारी ते नाही का, मागच्या आठवड्यात पण एक विषय आला मंत्रालयात किती % किती कोणाला किती द्यायला लागतात. म्हणजे ते फक्त खाण्यासाठी आहेत. काय ते फक्त खाण्यासाठी आहेत. इथं पर्सेंटेज द्यायचा आणि कामाला थोक्का लावून द्यायचा. ही सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती आपल्या महाराष्ट्राची. आणि ते दुर्भाग्य आहे. सॅल्यूट आहे, सॅल्यूट त्या इंजिनियरला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला ज्याने हा रोड बनवला. हेच ते हॉटेल आहे मित्रांनो. ते तर मी इथे येऊन चहा पिलो होतो एक आणि खाल्लं होतं. तर चला आता चहा घेऊया परत त्या हॉटेलला जाऊन आणि मग पुढे निघूया. या मित्रांनो चहा घ्यायला. समोर आपली गाडी लावलेली आहे आणि मस्त असं हॉटेल आहे बघा. गरम होतंय तरी पण चहा. बसचे डिझाईनच एक नंबर बनवतात. छोटे छोटे पिल्ल आहेत टीटीची. तिकडे आहे ती डॅनी. कशी आहे डॅनी? बस म्हणजे बस, एकच नंबर. चला निघूया मित्रांनो. आता डायरेक्टली मदुराईला जायचंय. मदुराईवरतून आपल्याला पुढे जायचंय. तर असा राहिलेला आहे आपला फक्त 150 किलोमीटरचा प्रवास. मदुराई स्ट्रेट, कोडाई रोड, रेल्वे स्टेशन राईट. बट आपण जाणार सरळ मदुराई हायवे, सुपर हायवे. चला. क्या हो गया ना भैया, यूनियन वाला है. अच्छा यूनियन हाँ, है. तब क्या कोई अरे चोरी वाला मेरे आवाज को देता है क्या? नहीं देखो, तुमको भी मालूम है रात के टाइम में वो ऐसे तो रात को रोकते टाइम नहीं. मालूम नहीं होता है. कहाँ का माल है? ये अपना क्या बोलते हैं इधर, टूटीकुड़ी का है. टूटीकुड़ी का. वो है क्या बोलते हैं ना उसको, हाँ, खेती वाला नहीं रहता है, खेती वाला. खेती के दाल डालने वाला हाँ. क्या? यूनियन वाला आवाज देता भैया. कोई अरे चोरी तो वाला ऐसा दादागिरी. हाँ मालूम है हमको. ठीक है ना? हाँ. कितना का, कितना? 300 का. 300. ओके ओके. ऑनलाइन होता है. हाँ. गुंडा टैक्स.
ओके स्कॅनर दो ना स्कॅनर ए स्कॅनर सूर्या मदुराई गुंडा टैक्स क्या भाई अरे तो ना आराम, ऐसा आराम, बीच में आराम। नहीं रुकता नहीं मालूम मेरा है यार। बाहर का गाड़ी आता तो नहीं रुकते हम लोग ऐसा ठीक है ठीक है ठीक है स्कैनर ना ना स्कैनर में पकड़ डिस्काउंट दो ना यार इधर ही तो जाना है टुट्टीकुड़ी आए 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 डिस्काउंट थोड़ा डिस्काउंट करो ना पैसा दे रहा कितना थोड़ा डिस्काउंट करो 400 हाँ, 300 हाँ सर बोलो 400 भाई रेगुलर पूछो 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 आना 300 दे पूछो आना 300 दे दो डिस्काउंट देना बोला तो तुम हाँ। क्या 100 रुपए वाला आने की अभी ये कितना टाइम रहेगा आने की जाने की एक बहुत आने के लिए। चलो ठीक है ठीक TN59 CL 04096 किती जणांनी मित्रांनो हा टॅक्स भरलाय मी ऐकून होतो ह्या टॅक्स बद्दल बरं का पण याच्या आधी ज्यावेळेस आलो त्यावेळेस काही मी दिला नव्हता दिवसा म्हणजे अडवलंच नव्हतं त्यामुळं काही द्यायचा संबंधच नाही आला आणि आता मी फर्स्ट टाइम दिलाय 300 रुपये त्याच्यावरती 500 रुपये लिहिलेले आहेत पण 300 रुपये जाऊ दे आता काय करता युनियनचं आहे युनियन लिहिलेलं आहे त्याच्यावरती मदुराई युनियन गाईड टॅक्स असं काहीतरी आहे त्याच्यावरती लिहिलं आपण आता देऊन निघालोय 300 रुपये बाकी कुठंच काही एंट्री वगैरे नाही बरं का बरोबर 2:30 वाजलेत मित्रांनो फक्त 14 किलोमीटर राहिले 14 मिनिटं दाखवतंय बराच प्रवास खिचून घेतला आणि जवळजवळ येऊन थांबलो आता मस्तपैकी झोप काढता येईल बाकी राहिलेली जर्नी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करता येईल तर हा ब्लॉग कसा वाटला स्पेशली सत्यमंगलम आपण याच्यामध्ये कवर केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आता उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाडी खाली करून मग रिटर्नचं बुकिंग वगैरे शोधायचं प्लॅनिंग आहे तर ते सगळं बघू आता सकाळी तर हा ब्लॉग इथंच एंड करू आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट